तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. आपण उमेदवाराशी चर्चा करतोय आणि स्थानिक उमेदवारासंदर्भात असेल, लोकप्रतिनिधी असतील किंवा जे मतदार आहेत त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. नेमकी मतदारांचा कल काय, उमेदवाराची भूमिका काय, उमेदवाराचं विजन काय, याच अनुषंगाने आज आपल्या अशाच व्यक्तिमत्वाचं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यांच्या घरामध्ये राजकारण आहे, शिवसेनेचं आहे आणि समाजकारण हे करणं क्रमप्राप्त आहे. याच उद्देशाने बाळासाहेबांचा उद्देश जो आहे समोर ठेवून कोपरखंडामध्ये कचरे परिवार जो आहे तो बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आणि त्यांच्याच मुलगी जी आहे दीक्षा कचरे या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत. राजकीय वारसा आहे, खरं तर घरामध्ये तुमचा राजकीय वारसा आहे. सगळं कोपरखंड म्हटलं की कचरे येत आहेत. खऱ्या अर्थाने तू उच्च शिक्षित आहेत, शिक्षण घेते, खऱ्या अर्थाने तू या प्लॅटफॉर्मवर येते. आईने तिकीट नाकारलं किंवा मुलीला दिलेलं असेल कदाचित, आज आईचं तिकीट तुला मिळालेलं, काय वाटतंय? नमस्कार, मी कुमारिका दीक्षा शीतल सूर्यकांत कचरे. पहिलं तर मला बोलतात ना, आमच्या शिवसेनेकडून मला त्यांना ॲक्च्युली थँक्यू बोलायचे की त्यांनी न्यू जनरेशनला, अपकमिंग न्यू यूथला चान्स दिलेला आहे की की तुम्ही इलेक्शन द्या. बिकॉज की आत्ताच्या अगर आपण सिच्युएशनमध्ये बघू तर न्यू यूथला लगेच चान्स देत नाही, कारण की आमच्याकडे एक्सपिरियन्स पण नसतो किंवा काय. बट ॲक्च्युली शिंदे साहेबांना मला थँक्यू बोलायचे की त्यांच्यामुळे हा चान्स त्यांनी आम्हाला दिला. आणि आता जो चान्स दिला आहे त्याला मी बोलतात नेमकी 100% शुअर त्या चान्सचं मी सोनं करून दाखवेल. पहिली प्रतिक्रिया काय ज्यावेळेला तिकीट तुला दिलं, एबी फॉर्म दिला, पहिली प्रतिक्रिया काय? आयुष्यामध्ये ही खूप महत्वाची टर्निंग पॉइंट आहे तुझ्या आयुष्यासाठी. काय प्रतिक्रिया होती? तर आता एबी फॉर्म ज्या दिवशी दिला त्या दिवशी ॲक्च्युली सगळ्यात जास्त खुश तर माझे पप्पा होते, कारण की ते ॲक्च्युली त्यांचं एक ड्रीम होतं की त्यांना 3 अपत्य असल्यामुळे पॉलिटिक्समध्ये येता नाही आलं. बट त्यांची मुलगी हा वारसा पुढे नेईल करून, कारण की आमच्या रक्तातच समाज सेवा करायचा आहे. आणि मम्मी पप्पांना छोट्यापणीपासून मी बघते की ते अगदीच बोलतात ना, खूप त्यांचं जीवाची पर्वा न करता समाजकार्य करत आलेत. तर तेच त्यांच्याकडून शिकवण घेऊन मी समाजकार्यात आता उतरली आहे आणि मी वारसा पुढे नेईल ह्याची जबाबदारी माझी. घरामध्ये राजकारणाचे बाळकडू आहे, काय सध्या स्थिती काय आहे सध्याची? म्हणजे कशा पद्धतीने राजकारण घरामध्ये होत असतं, काय बाळकडू मिळाले लहानपणापासून वगैरे राजकारणामध्ये समाजसेवा वगैरे करत असताना अनुभव वगैरे? आता घरातून अनुभव असं बघितलं तर पप्पा तरी हे शिवसैनिक आहेत आणि ते असं कधी माझा वॉर्ड, माझा प्रभाग असं कधीच बघितलेलं नाहीये. ते नेहमीच जनतेच्या सेवेसाठी हजर असतात. कुठल्याही तुम्ही आता बघितलं असेल ते अगदी शिष्यवृत्तीचे फॉर्म असतील, कोपरखेडने शिष्यवृत्तीचे फॉर्म काय असतात हे कुणालाच माहिती नव्हते. ते अगदी फक्त आणि फक्त पिंटू सूर्यकांत कचरे ह्यांच्यामुळेच शिष्यवृत्तीचे फॉर्म काय असतात आणि बोलतात ना त्याचं ॲक्च्युली गव्हर्नमेंट स्कीम काय आहे, त्याचं हे काय प्रोसेस काय, ते योजना माणसांपर्यंत पोहोचवली ते फक्त कचरे परिवाराने. आता सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, कसं पाहते लाडक्या बहिणीकडे, काय अनुभव वगैरे? आता लाडके बहीण योजनेचं तर खूप सगळ्यात जास्त फॉर्म तर आमच्याकडूनच केलेले आहेत आणि अगदी महिलांचा असं बोलतात ना ते खूप खुश आहेत, कारण की काय काय गरजू महिला होते ज्यांच्या घरी कोण कमवणारे नव्हते, नाहीतर त्यांचं बोलतात ना जे मेन इन्कम होतं तो स्टॉप होता. तर जे लाडकी बहीण योजनेतून पैसे भेटतात त्यांना, त्यांच्यामुळे ऍटलिस्ट त्यांचं घर चालतंय ते बघून आम्ही समाधान वाटतो की आम्ही कुठेतरी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात आमचा हात आहे. आता तू प्रचारामध्ये सहभागी होत असताना आई वडिलांचा वारसा आहे, मग काय मतदार काय बोलतात? कचरेंची मुलगी आहे, कचरे मॅडमची मुलगी आहे, वडिलांची मुलगी आहे, काय प्रतिक्रिया काय असते? म्हणजे ते केलेलं काम आज उपयोगी पडतंय का तुला? हो, खूप जास्त पडतंय. ऍक्च्युली मला फक्त त्यांची मुलगी म्हणूनच ओळखत आहेत आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये. बट त्यांनी पण जो मला प्रेम दिला, जे ते बोलतात ना विश्वास ठेवलाय माझ्यावरती
की हा ही कचऱ्यांची मुलगी, हे 100% पार पडणार. तर त्यांचा तो विश्वास मी खरंच खूप जपणार आणि ते मी करणारच. आता आपण या विकासावर बोलूया. कोपरखंड्यामध्ये तुझ्या मनातला विकास काय, तुझं विजन काय? समजा लोकांनी मतदारांनी तुला निवडून दिलं आपल्या कचरे परिवाराला, तर तुझं हम्म. प्रमुख उद्दिष्ट काय? माझ्या या प्रभागाचा विकास करायचा, मॉडेल काय तुझं, तुझ्या मनातलं मॉडेल काय असेल? आता असं बघायला गेलं तर सेक्टर 14 म्हणजे आमच्या प्रभागात तर पार्किंगचे इश्यूज खूप होत आहेत. तर आता पार्किंगसाठी आम्ही बोलतात ना, जे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला पार्किंगचे इश्यूसाठी कोणाकडे पार्किंगची पत्र व्यवहार केलेले आहे? नगर विकास खात्याकडे आम्ही हे केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे तुम्ही पाठपुरावा केलेला आहे? हा, त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांच्याकडून अगर डीपी मंजूर झाले तर आमचे प्लॉट्स आहेत तर तिथे बोलतात ना मल्टी पार्किंग साठी जी बिल्डिंग आहे ना ती लवकरात लवकर क्रिएट करून हा पार्किंग इश्यू लवकरात लवकर सॉल्व्ह करू. आणि दुसरं ऍक्सिस बँक पासून ते दर्गा म्हणजे जे आपलं आहे ना मस्जिद तिथपर्यंत एक रोड क्रिएट करणार आहे, ज्याने की स्कूल बस आणि जे गार्बेज वॅन असतात तर त्याची इश्यू पण ट्रॅफिक इश्यू सॉल्व्ह होतील. कारण की तुम्ही बघितलं असेल डीमार्टच्या पॉइंटला खूप ट्रॅफिक इश्यू होतो. सकाळी पण होतो, संध्याकाळी पण होतो, कारण की ते शाळा सुटायचा वगैरे टाइम असतो म्हणून. आणि राहतच वुमेन सेफ्टीसाठी, तर वुमेन सेफ्टीसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेराज पण इन्स्टॉल करणार आहेत, ज्याच्यामुळे वुमेन्सला सेफ फील होईल, त्यांच्यावरती काय अन्याय होणार नाही. आणि राहतं मग महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भामध्ये पालिकेत जाऊन काय करणार? महिलांचे प्रश्न, बाबा मी सभागृहात गेली, पहिल्या समितीमध्ये किंवा पहिल्या सभेमध्ये काय मुद्दे मांडणार आहे? असं वाटतं की पहिल्या या विषयावर आपण सभागृहात पहिला मुद्दा हा मांडला पाहिजे महिला म्हणून. आता आपल्या इथं म्हणजे असं बघायला जाऊ तर वुमेन सेफ्टीचे खूप इश्यूज चालले आहेत. मध्ये मी एक असं ऐकलेलं की बेलापूर स्टेशनवरती एका मुलीवरती हल्ला झाला. तर मग जे होत आहे पब्लिक स्पॉट असेल तर तिथे जरा सिक्युरिटी मुलींसाठी वाढवेल, जेणे की मुलींना अनसेफ फील नाही होणार, त्यांना सगळीकडे वाटणार की हा इथे आम्ही सेफ आहे, सिक्युअर आहे करून. यावेळेला खरं एका प्रभागामध्ये 4 उमेदवार असणार आहेत, कसं पाहते? म्हणजे ही निवडणूक पहिल्यांदाच लढते पण 4 असणार आहेत एका प्रभागामध्ये, कसं पाहते? आणि 4 जण तुला मदत करतायत, कसं आहे 4 जण मिळून प्रचार? 4 जण मिळून आम्ही एकदम बोलतात ना एक साथ बराबर काम करत आहेत. आणि राहतो आता हे फर्स्ट टाइम आहे पॅनल सिस्टीम, तर ते समथिंग इंटरेस्टिंग आहे, जिथे बोलतात जे समाज आहे ते पण बोलतात ना खूप इंटरेस्टिंगली हे करतायत, त्यांना ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतायत की हे नवीन काय आहे, हे काय ते इंटरेस्टली ऐकतायत की अरे हा ह्यावेळेस पॅनल सिस्टीम आहे. तर हे कसरत पडते खूप समजून सांगायला हे सगळ्यांना. कसरत पडते. जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना जरा सांगायला हार्ड जातंय, बट जे एज्युकेटेड पार्ट आहे मीन्स जे एज्युकेटेड सिटीजन आहेत तर त्यांना नाही, त्यांना एकदा सांगितलं तर हा ते कळतात. आणि खूप तरी बिल्डिंग मध्ये मी जाऊन अगर सांगितलं जरी की हा हे आहे असं सिस्टीम, तर ते ऑलरेडी बोलतात आम्ही शिवसेनेलाच वोट करणार आहे करून. मूळ मुद्दा असा आहे की आपण या विषयांवर बोलूया. सध्या सकाळपासून तुझा प्रचार यंत्रणा कशी असते, कोण कोण सहभागी होते? तू एक सुशिक्षित आहे, नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग सोशल मीडियातून कसा लोकांपर्यंत जाण्याचा नवीन काय? सोशल मीडिया थ्रू आता आपण AI यूज करतो मोस्टली, तर AI कडून आम्ही जे आपलं वोटिंग कसं असणार आहे पॅनल सिस्टीम मध्ये, हे आपलं AB मशीन वरती कसे असणार आहेत, त्याच्यावरती पार्टिशन कसे असणार आहेत, तर त्या प्रकारचं पण व्हिडिओ सर्क्युलेट चालला आहे. आणि इंडिव्हिज्युअल जाऊन पण आम्ही मशीन थ्रू त्यांना सांगत आहे की ह्यावेळेस आपलं इलेक्शनचं हे इलेक्शनचं वोटिंग ह्या सिस्टमनी होणार आहे. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. मतदारांना काय आवाहन करशील की तुला निवडून द्यावं का? मतदारांनी काय सांगशील? चौघांपैकी काय आवाहन करशील? चिन्ह काय आहे मतदारांना आवाहन? आता शिंदे साहेबांनी मला बोलतात ना हे विश्वास ठेवून एवढं बोलतात ना यंग जनरेशनला त्यांनी अगर चान्स दिला असेल तर काहीतरी विचार करून दिला असेल. आणि जसं तर फॅमिली बॅकग्राऊंड आहे माझं, त्यांनी नेहमीच काम केलेलं आहे, कधीच त्यांनी कुठल्याच बोलतात ना काम पेंडिंग ठेवलं नाही. तुम्ही अगर वॉर्ड 52 बघितला असेल तर त्यातले एक काम झालेलं आहे. असं बोलतात ना सगळ्या कामचा पाठपुरावा बराबर केलेला आहे.
निसर्ग उद्यानचा पण बोलतात नाही, ह्यात खूप मोठा हात आहे. निसर्ग उद्यानचं पण खूप कामं झालेली आहेत. तर जसं तुम्ही वॉर्ड 52 ला बघितलंय जे डेव्हलप झालं आहे, तसाच प्रभाग 12 देखील डेव्हलप होणार आहे. वुमेन्सचा सेफ्टी इश्यू पण सॉल्व्ह होणार आहे, पार्किंग इश्यू पण होणार नाही आणि आमचा वॉर्ड 52 जो आधीचा होता तो क्लीन सिटी मध्ये फर्स्ट 3 रँकला यायचा. फर्स्ट 3 तुला मध्ये एकनाथ शिंदे यांचं व्यक्तिमत्व कसं वाटतं? एक तुमचा नेता, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, कसं वाटतं या व्यक्तिमत्वाबद्दल? म्हणजे आता एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ते सगळ्या महाराष्ट्राचेच लाडके आहेत आणि ते ऍक्च्युली माझ्यासाठी खूप आयडियल आहे. त्यांच्यात एक देवी तत्व आहे, म्हणजे त्यांच्याकडून खूप इन्स्पिरेशन भेटतं. ते खूप ऍक्टिव्ह आहे. ह्या एज मध्ये पण एवढा ऍक्टिव्हनेस, एवढे एफर्ट्स ते टाकतात ना, की बोलतात ना सगळ्यांच्या कामासाठी ते अगदीच, मी ऐकते तर सकाळी एका पॉइंटला असतात तर संध्याकाळी दुसऱ्या पॉइंटला असतात. म्हणजे ते एवढ्या ह्या एज मध्ये पण धावपळ करतात. तर ते खूप इन्स्पायरिंग आणि ते युथसाठी आहे ना, एक बोलतात ना मोटिवेशन देतात. ओके. ठेवते दिशा कचरे त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्या वेळेला मी निवडून येईल त्यावेळेला कोपरखैरण्याच्या विकासाचं मॉडेल जे आहे ते मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः पार्किंगच्या समस्यावर इथे काम करायला मला निश्चित आवडेल. खूप खूप शुभेच्छा. आभार. 16 तारखेला पुन्हा एकदा आपण भेटूया. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.